हाय, हॅलो, गुड मॉर्निंग, नमस्ते सगळ्यांना. मी सीमा. स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं यूट्यूबच्या चॅनलमध्ये. कसे आहात सगळे? तर आजचा व्लॉग मी हा होळीचा म्हणजेच धुलीवंदनचा शेअर करत आहे. म्हणजेच कालचा व्लॉग आहे हा. तर होळी म्हटलं की सुट्टी आहे. धुलीवंदन गावी कोल्हापूर, सांगली इकडच्या साईडमध्ये ना हे जे धुलीवंदन असतं तर जवळपास 5 दिवस खेळलं जातं. आणि आपल्या इकडे मुंबईकडे रंगपंचमी म्हणून खेळली जाते आणि एकच दिवस साजरी केली जाते. तर सुट्टी असल्यामुळे मस्तपैकी आरामात उठले, 7 वाजता उठले आणि मस्तपैकी मुलांशी थोड्याशा गप्पा मारल्या, मुलांच्या पप्पांशी थोड्या गप्पा मारल्या आणि मग मुलं तयार झाले होते, ब्रश वगैरे केला आणि खाली जाण्यासाठी ते तयार झाले होते. कारण की खालून मुलांना भरपूर आवाज येत होते की चला खाली म्हणून खेळायला. मग त्यांच्या पप्पांचं एक काम असतं, रंगपंचमी जेव्हा असते त्यावेळेस ते काय करतात, सकाळीच उठून मुलांना पहिलं आवरून घ्यायला सांगतात आणि मग सगळं तेल वगैरे लावून देतात मुलांना, हाताला, पायाला, तोंडाला, मानेला. तर सगळ्या अंगाला तेल लावलं ना की मग हे जे परमनंट कलर असतात होळीमध्ये खेळले जाणारे, तर ते जर लागले तर तेल लावायचं आधी. तर तेल लावल्यामुळे ते कलर पटकन निघून जातात. तर म्हटलं ह्यांचं सगळ्यांचा अगोदर होऊ दे, हा सगळा शृंगार यांचा चाललेला आहे तो तेल वगैरे लावणं. तर हे सगळं झाल्यानंतर मुलांना मी पाठवून दिलं खाली. गेली मुलं नाश्ता वगैरे करून. आणि नाश्त्याला काय नाही, आज मी त्यांच्यासाठी फक्त मॅगी बनवली होती. कारण की मग म्हटलं की चला आहे सुट्टी तर मग त्यांना पण थोडंसं रिलॅक्स राहू द्या आणि आपण पण थोडंसं रिलॅक्स. उगाच सुट्टीच्या दिवशी मी घाई गडबड करत बसत नाही, स्वतःला देखील थोडंसं मी निवांत ठेवते. तिघही खाली गेली होती आणि मग मस्त म्हटलं की आता चला सगळं आवरून घेऊया. सगळे तिघे खाली गेल्यानंतरच मी सगळं घर आवरायला घेतलं, झाडू वगैरे मारला आणि लादी वगैरे आता पुसून घेते. भरपूर धूळ वगैरे होती घरामध्ये. आणि कसं आहे, आता म्हटलं पुसून घ्यावं, पण नंतर परत मला असं वाटलं, परत कोणी जर बिल्डिंगच्या बायका वगैरे आल्या, येतातच त्या, आणि आल्या की मग पुन्हा घरामध्ये थोडासा रंग वगैरे होईल. पण परत म्हटलं की नाही, आता हा जो वेळ आल्यानंतर बघूया, थोडंसं खराब झालं तर पुसता येईल. पण आता मी हे सगळं आवरून घेते. म्हणून मग मी काय केलं, लगेचच लादी वगैरे पुसून घेतली. भरपूर खाली आरडाओरडा चाललेला आहे मुलांचा, बायकांचा वगैरे. तर रंगपंचमी हा लहान मुलांचा खेळ, तसं बघायला गेलं तर मोठे पण खूप हौसेने खेळतात, उत्साहाने खेळतात. पण बालपण म्हटलं ना की बालपण हे बालपणच असतं. त्याच्यामध्ये जो निरागसपणा आणि जी एक मजा असते खेळण्यात, तर जसं जसं आपण मोठं होतो ना तर ते हळूहळू कुठेतरी ते कमी होत जातं, तो उत्साह कमी होत जातो. तर मला देखील माझं लहानपण आठवते. आम्ही देखील लहानपणी अशीच रंगपंचमी खेळायचो. वडील देखील खूप छान असं आम्हाला फुगे, पिचकाऱ्या वगैरे आणून द्यायचे आणि आम्ही सगळी मित्रमंडळी एकत्र येऊन खेळायचो. भरपूर खेळायचो, म्हणजे काही लिमिट्सच नसायच्या. आणि खेळून वगैरे झाल्यानंतर मग घरी जाऊन सगळं आवरायचं. तर त्याच सगळ्या गोष्टी आता आठवतात. आता हल्ली मुलं थोडी मोठी झालेली आहेत, त्यांना बऱ्यापैकी आता समजतंय की कोणते कलर खेळायचे, कोणते कलर नाही. हल्ली तर केमिकल इतके कलर म्हणजे परमनंट कलर आलेले आहेत ना की ते काढायचा जरी प्रयत्न केला तरी निघत नाही. तर आमच्या वेळेस इतके परमनंट कलर वगैरे नसायचे, आणि असले ना तरी पण आम्हाला घरातून वॉर्निंग दिली जायची की हे कलर खेळायचे नाहीत म्हणून. सिल्वर कलर वगैरे जे असतात, तर वडील आवर्जून सांगायचे की सिल्वर कलर आपण स्वतः घ्यायचा नाही आणि दुसरं कोणी लावत असेल तर लावून देखील घ्यायचा नाही. तर असंच मी देखील सांगितलं की असे जे परमनंट कलर असतात, परमनंट म्हणजे निघतात ते पण 2-3 दिवसानंतर निघतात, पण विचार करा त्याचा स्किन. तर इथे मी बघता बघता सगळ्या घरातलं सगळं आवरून झालं आणि कपड्यांची जी घड्या होत्या तर त्या देखील अशा पटापट घालून घेतलेल्या आहेत. कारण की हे जे कपडे होते दोन्हीही रशिवरचे काढलेले आहेत. जास्तीत जास्त लहान मुलांचेच कपडे असतात आणि त्याचा असाच जर मी ढीग लावून ठेवला तर भरपूर ढीग पडेल, मला माहिती होतं. आणि म्हणून आज मला थोडंसं सकाळी निवांत वेळ मिळाला, तर त्या वेळेतच म्हटलं की चला पटकन घड्या घालून घेऊया, मग नंतर वेळ मिळणार नाही. तर मग बसल्या बसल्या एवढ्या सगळ्या कपड्यांच्या घड्या घातल्या आणि सॉर्ट आउट करून ठेवले. तर बघा लगेच बेल वाजली आणि आता हा लहान मुलगा आलेला आहे. आता या तिघांची मजा बघा. तिघं एकत्र येणार नाहीत, 5 किंवा 10-10 मिनिटाच्या अंतरावर एक एक जण येईल आणि हा म्हणतोय की मला बघायचंय मम्मी मी कसा दिसतोय. तर त्याला माहिती नाही मी कॅमेरा वगैरे चालू करून ठेवलाय. पूर्णपणे चेहऱ्याला सिल्वर कलर आणि ब्ल्यू कलर लावलाय. मला वाटतं कोणीतरी त्याच्या डोक्यामध्ये कलर टाकलाय आणि हा त्याला मी सांगितलं अरे कॅमेरा चालू आहे, तर तो कॅमेऱ्याकडे बघतोय. फक्त दात दिसतायत त्याचे.
आणि मग लगेच 5 मिनिटाने मोठा पण आला आणि मग मोठा लगेच त्याला बकेट हवी आहे पाणी टाकायला म्हणजे मुलांवरती. आता मोठे झालेत म्हटल्यानंतर काय पिचकाऱ्या आणि फुगे वगैरे काय खेळत बसत नाही. तर म्हटलं की बकेटच दे मम्मी, डायरेक्ट उचलून फेकतो मित्रांच्या अंगावरती. तर म्हटलं की ठीक आहे, घरामध्ये एक होती छोटीशी बकेट, तर तीच त्याला दिली. तर म्हणतो की एवढीशी बकेट. तर म्हटलं की अरे हीच चांगली पडेल कलर वगैरे फेकायला किंवा मग कलरचं पाणी फेकायला वगैरे. तर थांबलाय तिथे बकेटकडे बघत. त्याला म्हटलं जा आता, आणि मग तो गेला. आता मी इथे दार लावले आणि किचनमध्ये आले तर तेवढ्यात लगेच त्याचे पप्पा पण लगेच आले. 5च मिनिटाचं अंतर आहे आणि हे लगेच 5-5 मिनिटाच्या अंतरावरती हे तिघजण आलेले आहेत. आणि ह्या 5-5 मिनिटाच्या अंतरावर काही ना काही मागत राहतात. कोण बकेट मागतंय, कोण हा लहाना तर अंघोळीलाच आलेला, फक्त खाली अर्धा तास गेला, खेळला आणि लगेचच म्हणतोय की मम्मी बस झालं. मग परत मी त्याला, त्याचे पप्पा बोलले की नाही नाही पाठव त्याला खेळायला. मग परत त्याला पाठवून दिलं. आणि त्याच्या पप्पांनी फोन केला होता की मला चहा वगैरे बनवून ठेव, मी येतोय लगेचच. म्हटलं ठीक आहे. आणि त्यांनी ना सकाळीच खाली जाऊन ना मासे वगैरे आणले होते. मासे म्हणजे चिकन आणलं होतं आणि मुलाला चिकन नाही खायचं म्हणून त्याच्यासाठी कोळंबी आणली होती. तर इथे किचनमध्ये मी आले, म्हटलं आता पटकन स्वयंपाकाला लागलं पाहिजे. आज धुलीवंदन म्हणजे रंगपंचमी म्हटल्यानंतर बऱ्याच ठिकाणी नॉनव्हेज असणार. तसंच आमच्याकडे देखील असतं दरवर्षीप्रमाणे नॉनव्हेज. तर म्हटलं एकीकडे दूध गरम केलं आणि भात आता करून घेते. तर माझा तर उपवास आहे, मी तर काही खाणार नाही आहे, हे लोकच खातील. तर आणि जेंट्स लोकांचा काहीतरी वेगळा प्रोग्राम आहे, त्यांचं टेरेसवरती काहीतरी बनवणं चालू आहे. तर घरातूनच ते तवा उलातणं आणि हे सगळे भांडी वगैरे घेऊन गेले आणि यांनी चिकन आणि कोळंबी आणून दिलेली. चिकन धुतले आणि म्हटलं आता चला ही कोळंबी साफ करून घेते. निवडून आणलेली कोळंबी, पण त्याच्या आतमध्ये एक काळा धागा असतो, तो काढायचा असतो, तर तो काढून घेते. आणि इकडे गॅसवर काय मी मसाला ठेवलाय भाजत. तर मसाल्यामध्ये मी कांदा आणि खोबरं भाजत ठेवलेलं आहे. तर हा मसाला झाला की मग तोच मसाला मी दोन्ही याच्यामध्ये एकत्रच वापरून देईल, म्हणजे एकाच वेळी माझी दोन्ही कामं होऊन जातील. तर आमच्या इकडे महिला, पुरुष आणि लहान मुलं इतकी उत्साह असतात ना, कुठलाही सणवार असू दे, की सगळेजण एकत्र येऊन इतकं छान असं सेलिब्रेट करत असतात. छान वाटतं हे सगळं बघून. तर पुरुषांचं काहीतरी चाललेलं आहे, टेरेसवरती काहीतरी बनवायचं. मुलांसाठी खाली मस्तपैकी स्नॅक्स वगैरे सगळं मागवून ठेवलेलं आहे. वडापाव, आणखीन काय कोल्ड्रिंक्स वगैरे काहीतरी आहे वाटतं. मी तर काही गेली नाही आणि मी दरवर्षी जात नाही होळीला खाली, कारण की लहानपणी असताना जितकं मी रंग खेळले तितकंच काही माझ्या आठवणी आहेत. त्याच्यानंतर मला नाही आठवत की मी कधी जास्त खेळली आहे लग्नानंतर होळी. खेळलीच नाहीये मोस्टली. तर कधीतरी अशा बिल्डिंगच्या मैत्रिणी येतात आणि त्या थोडासा असा रंग वगैरे लावून जातात. तर इथे ना मी आलं लसूण पेस्ट करून ठेवलेली डब्यामध्ये. तर ती आलं लसूण कोथिंबीर आणि हिरवी मिरची ही पेस्ट बनवून ठेवते. 1 चमचा जरी घातला तरी कुठल्याही भाज्या असू द्या मस्त अशी चव लागते. तर इथे मी काय केलं, दोन्ही ठिकाणी कुकरमध्ये आणि या पॅनमध्ये आलं लसूण पेस्ट आणि हा जो मसाला आहे तो घालून घेतला, वाटण आणि घरगुती तिखट फ्राय करून घेते. आणि तिकडे कुकरमध्ये आलं लसूण पेस्टमध्ये चिकन आता घालून मस्तपैकी वाफवून घेणार आहे. लाल तिखट वगैरे घातलेलं आहे. एकाच वेळी दोन्ही बनवायला ठेवलंय म्हणजे माझा वेळ वाचेल. तर दरवर्षी चिकनचा काही ना काही प्रकार असतो. मला वाटतं पहिले 2 ते 3 वर्ष अगोदर चिकनचे लॉलीपॉप मी बनवले होते आणि मुलांना आणि मस्तपैकी मुलांनी ताव मारला होता. आणि त्याच्या गेल्या वर्षी चिकन बिर्याणी बनवली होती. तर यावेळेस हे बोलले की नको चिकन करी वगैरे कर. नेहमीच असतं चिकन करी वगैरे, पण तरी देखील माहिती नाही त्यांना का असं वाटलं चिकन करी बनवायला पाहिजे. मग म्हटलं की चला चिकन करी बनवते. तर म्हटलं आता ही डायरेक्ट कुकरमध्ये बनवणार आहे मी. तर तेलावरती आलं लसूण पेस्टमध्ये चिकन वाफवून घेतलं, हळद मीठ तिखट घालून. आणि चिकनने छान असं पाणी सोडायला सुरुवात केली की मग मी त्याच्यावरती हे वाटण घालणार आहे, पुन्हा एकदा मिक्स करून झाकून ठेवणार आहे. आणि या मसाल्याला पुन्हा तेल सुटायला लागलं की मगच मी त्यामध्ये पाणी घालणार आहे. इकडे एका साईडला कोळंबी देखील होतीये, मस्तपैकी कोळंबी आता मसाला बनवून घेतेय. मुलाला आवडतो म्हणून म्हटलं चला कोळंबी मसाला बनवूया. तर माझा उपवास असल्यामुळे माझं तर आता बघेल काहीतरी दूध किंवा मग काही फळ वगैरे खाऊन घेईल. तर आज मस्तपैकी बाहेर बायकांची मजा वगैरे चालू आहे. तर मघाशी माझी एक मैत्रीण देखील येऊन गेली आणि तिने मला कलर वगैरे लावला होता, पिवळा कलर लावला होता गालाला. तीच जी आम्ही वॉकिंगला जातो ती आमच्याच कॉम्प्लेक्समध्ये राहते. ती मला म्हणत होती की चला म्हणून खाली सगळेजण आहेत. तर म्हटलं की नाही नको, तुम्ही जाऊन या म्हटलं. हल्ली ना तो मूड येत नाही खेळायला, कारण की कसं आहे की लहानपण जे असतं ना ते लहानपणच असतं आणि मोठं झाल्यानंतर नाही येत इतका उत्साह वगैरे. तरी देखील बऱ्याचशा बायका आनंदाने खेळतात, छान वाटतं त्यांच्याकडे बघून.
असावं, अशी हौस मौज मजा मस्ती करावी म्हणजे छान वाटतं थोडंसं. तर आज तर मी काही गेले नाही, कारण की एकच दिवस मला मिळाला होता आणि आज धुलिवंदन म्हणजेच रंगपंचमी असल्यामुळे क्लासला मी सुट्टी दिली होती. आणि सुट्टी दिल्यामुळे मला असं वाटत होतं किती मी आराम करू आणि किती नको करू. त्याच्यामुळे शक्यतो मी खाली तर काही नकोच बोलले मी जायला. आणि म्हटलं की हा स्वयंपाक वगैरे करून झाला की मस्तपैकी एखाद्या व्हिडिओचं एडिटिंग करेल आणि मग निवांत बसेल किंवा मग मस्तपैकी एखादी शांत अशी झोप काढेन. हल्ली ना मला असं वाटायला लागलं की माझी थोडीशी जास्त धावपळ आणि ओढाताण होतीये आणि कुठेतरी मला ना थकवा आणि अशक्तपणा आल्यासारखं जाणवतंय, वीकनेस माहिती नाही का. पण मग थोडासा रिलॅक्स असा आराम पण मिळाला पाहिजे. एक्झाम जवळ आली ना की हे असंच होत असतं मला. म्हणजे एक मुलांचं अभ्यासाचं एक टेन्शन असतं की ते पूर्ण करून घ्यायचं असतं, त्यांची रिव्हिजन करून घ्यायची असते. एक्स्ट्रा क्लासेस आहे त्याच्यामुळे रविवारी देखील सुट्टी नाहीये आणि रेग्युलरली आपली घरातली तर कामं असतातच असतात. आणि त्यामध्ये आणखीन 14 एप्रिलची देखील तयारी चालू आहे. त्याच्यामुळे ना वेळ असा इतका पटापट जातोय की मला ना स्वतःसाठी असा पाहिजे तसा वेळ मिळत नाहीये आणि पाहिजे तशी झोप देखील मिळत नाहीये. त्याच्यामुळे आज एक दिवस मला मिळाला होता तर म्हटलं की नाही, आज आपण फक्त आणि फक्त आराम करायचा. स्वयंपाक झाला आणि मुलं जेव्हा येतील तेव्हा त्यांना त्यांचं आवरून त्यांना जेवायला देणार आहे आणि व्हिडिओ एक अपलोड करणार आहे आणि मग मस्तपैकी एक झोप काढणार आहे. असं आजचं माझं रुटीन आहे, खूप शांत आणि निवांत. तर इकडे कोळंबी झाली आणि हा चिकनचा रस्सा देखील तयार झालेला आहे आणि यांचा फोन आला होता की चिकनचा रस्सा तयार झाल्यानंतर मला सांग, मी घ्यायला येतोय म्हणून. तर म्हटलं ठीक आहे. मला वाटतं तिकडे टेरेसवरती या पुरुषांनी बिर्याणी वगैरे मागवली आहे आणि काहीतरी मासे वगैरे फ्राय करतायत की काय मला माहिती नाही. तर इथे झालं होतं चिकन बनवून, तर म्हटलं की चला हे पहिले ह्यांना काढून देते आणि मग मी निवांत होऊन जाईल. तर इकडे ना या पॅनमध्ये भांड्यामध्ये मी चिकनचे थोडेसे पीस आणि थोडीशी चिकन करी मी काढून दिलेली आहे, म्हणजे ते येतील आणि गरमागरम घेऊन जातील. तर आजचं माझं रुटीन थोडंसं निवांत आणि आरामशीर चालू आहे. खूप रिलॅक्स वाटतंय मला आणि आता असं रुटीन ना माझं आता एक्झाम संपल्यानंतर सुरू होईल. इतकंच आराम आणि निवांतपणे. त्यावेळेस मग मला थकवा वगैरे येत नाही. खूप छान असं निवांत वाटतं. तर इथे मी आता काढून दिले आणि त्यांना देते. तर इथे मी आता कपडे सुकायला घालते. कपडे धुवून झाले होते आणि वाळायला घातले नव्हते मी, तर ते आता इथे घालून देते. तर सकाळची ना काही कामांमध्ये मला यांची मदत होते, जसं की अंथरुण वगैरे आवरणं, त्यांच्या घड्या वगैरे घालून सगळं बेड वगैरे आवरून ठेवणं. त्याच्यानंतर कधीतरी मग असे कपडे धुतलेले असतील तर कधीतरी ते वाळत देखील घालतात, दळण ठेवून येतात, भाज्या आणून देतात मला. तर बरं वाटतं, म्हणजे थोडंसं आपल्याला कोणीतरी हातभार लावला ना तर जास्त काही बर्डन येत नाही. आणि ते बघा, कपडे वाळवता वाळवता पॅन्टच खाली पडली मुलाची. तर आता ती काढायची कशी, तर मग केसाचा जो एक क्लिप होता माझा क्लच, तर तो काढला आणि त्यानेच ती पॅन्ट अशी खेचली वरती आणि आता कपडे वाळत घालतीये. तर मस्त आजचं असं रुटीन होतं होळीचं. तुमची होळी कशी गेली आणि तुम्ही काय बनवलं होळीला, कसं मुलांसोबत एन्जॉय केला ते मला कमेंटमध्ये ऐकायला नक्कीच आवडेल. तर आजच्या ब्लॉगमध्ये इतकंच. आणि हो, जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. 1% जरी आवडलं ना तरी लाईक करत चला. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटू पुन्हा नवीन एका इंटरेस्टिंग व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.